नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। मोदक म्हटल्यावरती सगळ्यांनाच आवडतात आणि गणपती बाप्पांच्या इथं सगळ्यात फेवरेट मोदकच आहे। तर आज निधीज किचन मध्ये तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आली आहे आंबा मोदक। ही रेसिपी आपल्या चॅनल वरती मी घेऊन आली आहे। ही तुम्ही अचूक प्रमाणामध्ये आणि अचूक साहित्यामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे माहितीये का मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। चला साहित्य बघू। हे मी बासमती तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। मी ना एक पूर्ण नारळाचं खोबरं घेतलं आहे, ओल्या नारळाचं खोबरं आहे, काळा गूळ आहे, आंब्याचा पल्प आहे आणि हे जे आहे ना वेलची पावडर आहे, 0 नंबरचा बारीक रवा आहे आणि तूप आहे। चला आता आपलं हे साहित्य बघून झालेलं आहे। आता आपण आहे ना पुढच्या कृतीकडे वळूया। आपण आहे ना आता सारण बनवून घेऊया मोदकाच्या आतमध्ये जे लागणार आहे ते। मी त्यासाठी ना कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ना आपल्याला मी 2 चमचे तूप टाकलेत आणि आता हे ओल्या नारळाचा पूर्ण केस मी एक नारळ पूर्ण घेतलेला मीडियम साईजचा। व्यवस्थित ना खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घेतले ना ते 2-3 दिवस पण ना व्यवस्थित राहतात। त्याचबरोबर आहे ना आपण आहे ना ह्याच्या टोपामध्ये ना थोडंसं पाणी घेऊ। आता मी ना अर्धा बाउल एवढं आहे ना तांदळाचं पीठ घेतलंय बरोबर। आता मी पाऊण कप आहे ना पूर्ण म्हणजे आता पाऊण बाउल आहे ना मी पाणी घेणार आहे ह्याच्यामध्ये, असं प्रमाण आहे ते। आता मी पाऊण कप पाणी घेते। पाऊण कपापेक्षा पण तुम्ही कमी पाणी घ्या। हे बघा पाऊण कपापेक्षा पण मी कमी पाणी घेतलंय हे अगदी नावाला असं। आणि पाणी गरम होतं आपलं आणि एकीकडे आपलं हा खोबरं जे आहे ते मी भाजून घेते। आपलं पाण्याला असे व्यवस्थित बुडबुडे आल्यात। आपण यांना जे हे आंब्याचा पल्प घेतला होता तो मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे, तो पण मी मिक्स करून घेणार आहे। आपलं खोबरं पण व्यवस्थित आता भाजून घेते मी। एकीकडे आपलं पाणी आणि पल्प ना असं पूर्ण छान बॉईल होतोय, मध्येच असं मी मिक्स करून घेते। आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय ते। त्याचबरोबर आपण इकडे खोबरं पण व्यवस्थित खरपूस असं भाजायचं आपल्याला। आपला बघा पल्प पण गरम झालेला आहे। आता आपण हे जे पीठ आहे ते घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपलं पीठ मिक्स करून घेतोच आहे आणि त्याचबरोबर आपण हा जो रवा घेतलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आहे ना आपले जे मोदक आहेत ते एकदम खुसखुशीत होतील आणि छान होतील चवीला पण। आणि ह्याच्यावरती मी एक छोटा चम्मच तूप टाकते। आणि जसं मी हे बासमती पीठ घेतलंय ना
त्याच्यामुळे ना पाणी आहे ना खूप कमी लागतं आणि आपण ना यामध्ये आंब्याचा पल्प पण घेतला त्याच्यामुळे ते पाणी अजून कमी लागतं आपल्याला असं कळलं। आणि आता हे जे आहे पीठ व्यवस्थित झाडून घेऊन ते व्यवस्थित आता मी हे झाकून ठेवलंय, गॅस स्लो आहे माझा। आणि इकडे आता 5 मिनिटासाठी आपण अशी उकड काढून घेतली आणि इकडे आपलं खोबरं भाजून होतंय, तिकडेच आपण हा गूळ आहे तो टाकून आता आपण भाजून घेऊ। मिक्स आता मी गूळ टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि गुळामध्ये जे गुटल्या असतील ते असे आपण तोडून घेऊया। एकीकडे आपल्या पिठाकडे पण लक्ष द्यायचे। आपल्याला बघा व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे, आता आपण ना गॅस बंद करूया नाहीतर पीठ खाली लागण्याची शक्यता आहे। हे बघा आपल्याला ना हे खोबरं ना व्यवस्थित अशी भाजून झालेलं आहे आणि ना गूळ पण आपला व्यवस्थित मेल्ट झालाय आणि त्या स्टेजला आपण हे जे आपला उरलेला पल्प आहे थोडासा तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। पल्प मी व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। पल्प मधलं पाणी जे आहे ते मी व्यवस्थित हे केलंय। आता आपलं जे वेलची पावडर आहे ती टाकते मी, अर्धा चम्मच पूर्ण टाकलं यामध्ये वेलची पावडर आणि ते पण मी असं व्यवस्थित मिक्स केलं आणि मी आता हे सगळं एकजीव करून घेतलंय सगळा पल्प वगैरे। एका साईडला आपलं हे पीठ मळून घेऊया आपण। चल पीठ मळूया आणि आपलं हे सारण झालेलं आहे, हे सारण आपण साईडला ठेवून देऊया। आता आपलं जे पीठ आपण करून घेतलं होतं ते मी आहे ना परातीत काढून घेतलंय आणि ते आता मी व्यवस्थित मळून घेते। थोडंसं असं पाणी टाकायचं, पाणी कमी वाटतंय तर। पीठ गरम आहे, गरमच पिठामध्ये ते मळून व्यवस्थित घ्यायचंय। हाताला थोडेसे चटके लागतात ठीक आहे, पण मऊ आपले जे मोदक आहेत त्याच्यानेच मऊ आपले होणार आहेत। चला तर आता आपण ना हे पीठ आहे ना आपलं झालंय मळून, आपण ना ह्याला 5 ते 6 मिनिटासाठी मुरत असं झाकण लावून मुरत ठेवून देऊया। आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहे। आता आपण पीठ हे काढूया व्यवस्थित आणि ना पुन्हा आपण एकदा मळून घ्यायचं। आपलं पीठ ना आता व्यवस्थित मळून झालेलं आहे। चला आता मोदक बनायला घेऊया आपण। हे आपले हे मोदकाचं हे पीठ आहे ते व्यवस्थित मी असं राऊंड करून घेतलंय। आपल्या त्या पिठामध्ये मी घोळवून घेतलंय आणि मग मी त्याचं असं पात करून घेतले। हे बघा व्यवस्थित आपल्याला ना अशी पातळ करून घ्यायचे एकदम व्यवस्थित। ही आपली पात आहे ना रेडी झालेली आहे। आपण आहे ना त्याच्यामध्ये सारण भरूया। हे का
आपण ह्याच्यामध्ये सारण भरूया आणि ना व्यवस्थित पाती करून घेतली. आणि ना आता मी बाजूबाजूला ह्याच्या अशा कळ्या करून घेणार आहे, मोदकाला जशा आपल्या कळ्या करतो तसं. एकदम जवळ जवळ करून घेते ह्या ज्या कळ्यात नाही. आणि आपल्याला नाही कळ्या ज्या करतो ना आपण एंडिंग पर्यंत आपल्याला अशा करायच्या बोटाच्या साह्याने. आणि लास्ट आणि मी हाताच्या साह्याने आपण हे सगळे आपण मोदकाचे जे कळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्याचं जे वरचं असं हे ते आपल्याला व्यवस्थित वर करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला हवं का किती सुंदर मोदक तयार झालाय. अशाच प्रकारे सगळे आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे त्या सारणाचे मोदक आणि पिठाचे सगळे मोदक करून घेतलेले आहेत. आपले मोदक तयार आहेत. आता आपण हे उकडायला ठेवूया. चला तर आता आपण ना गॅस चालू करून मी पाणी भरून टोप ठेवलेला हा आणि त्याच्यावरती चाळण ठेवली आहे. अर्धा टोप पाणी आहे आणि चाळण ठेवली आहे. आता मी ह्याच्यावरती पाणी जरा उकळायला लागले की आपण आपले मोदक त्याच्यावरती ठेवायचे. आता आपण या चाळणीला तूप आहे ना असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचंय जेणेकरून आपले मोदक चिपकले नाही पाहिजे. आपले आता ना आपले व्यवस्थित पाणी पण गरम झालंय. त्यासाठी आपल्याला मी ना जे हे मोदक आहेत ना त्याचे पाण्यात टाकते. मोदक आपले खूप वेळाचे राहिल्यास सुकण्याची शक्यता असते ना. मग असं हे करून त्याच्यावरती मी असे केशर लावून घेते. हे बघा आपले मोदक जर सुकत असतील किंवा म्हणजे असे थोडेफार हे झाले असतील ना, खूप टाइम झाला असेल आपल्याला करताना खूप टाइम लागतो याला मोदक करायला, तेव्हा त्यामुळे ना आपण असे पाण्यात हे केले ना की ते कडक पण होत नाही आणि एकदम मस्त व्यवस्थित होतं, सॉफ्ट होतात. त्याला लावलेलं असं आपण पीठ लावतो ना हे करताना ते व्यवस्थित त्यामध्ये हे होतं बघा. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मोदकांना केशर लावून झालेले आहेत आणि ना हे मी ना 20 मिनिटासाठी ना उकडायला ठेवते. आता आपण ना ह्याच्यावरती ना आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 20 ते 25 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊया. चला तर आपण बघूया आपले मोदक तयार झालेत का. तर बघा आपले हे मोदक व्यवस्थित तयार झालेले आहेत बघा, व्यवस्थित असे. हे बघा आता मी ना हे व्यवस्थित आपले हे मोदक ना तयार झालेत. आपले पीठ पण व्यवस्थित शिजले आणि आपण जास्त पण ते शिजवायचे नाहीत कारण आपण उकड काढताना पण आपण ते व्यवस्थित शिजवूनच घेतले होते, उकड काढलीच होती. म्हणून आता आपल्याला हे जास्त शिजवायचे नाहीत, हे बरोबर शिजलेले आहेत आणि आपले मोदक हे तयार झालेत. तर आता ना मी हे सर्विंग प्लेटवरती काढते आणि आपले हे मोदक खायला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायला तयार आहेत.
हे बघा आपले आंबा मोदक ही रेसिपी झालेली आहे. मस्त की आंबा मोदक झालाय आपला व्यवस्थित असा. हा बघा, तर आहे ना, तुम्ही पण तुमच्या घरी हा करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा कसा झालाय तो. अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू. बाय.